हालेलुया हालेलुया. आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू बाबा, शुद्ध दिवसाबद्दल तुझ्या आभार मानतो. मान परमेश्वरा, शुद्ध परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य केलं. सर्व पापांच्या अपराधांची क्षमा करी. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया हालेलुया. विषयामध्ये आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने पवित्र आत्मा कशा पद्धतीने दिलेला होता आणि दिलेला आहे आणि तो आपण कसा सांभाळावा. तर परमेश्वराचं वचन आपल्याला प्रेषिताच्या कृत्यामधून पौलाने अनेक प्रश्न आपल्यासाठी ठेवले आहेत आणि आपण त्याच प्रश्नामध्ये प्रवास करायचा आहे आणि पवित्र आत्मा आपल्याला सामर्थ्य म्हणून एक जीवनात उत्पन्न करायचं आहे. तर पहिलं प्रथम आहे प्रेषित 4 वचन 8. पेत्र पवित्र आत्म्याने तो पूर्ण होऊन त्यांना म्हणाला, ज्या माणसामध्ये पवित्र आत्मा आहे त्या पवित्र आत्म्याचं जेव्हा सामर्थ्य त्याच्यावर उतरते तेव्हा त्याच्यातून रोगमुक्त म्हणजे जे दुष्ट आत्मे शरीरातले ते निघून जातात आणि मनुष्य तेव्हा स्ट्रॉंग बनतो. कारण का आपण पूर्वी जगात होते, पापात होते, घाणीत होते, नाशात होते, अनेक प्रकारच्या आपल्या भविष्यामध्ये अनेक प्रकारचे आचार-विचार चुकीचे होते आणि ह्यामुळे आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारे दुष्टाही कार्य करू लागले. त्यामुळे आजार, दुःख, टेन्शन, मानसिक तणाव, अस्वस्थपणा, चिडचिड स्वभाव या अशा प्रकारे या दुष्टाने आपल्यावर कब्जा केला. म्हणून पवित्र आत्मा आल्यानंतर आपल्यामध्ये समंजसपणा म्हणजे माणसामध्ये नीती कसं वागावं, चांगलं कसं बनावं, कसं घडावं, कसं शिकावं, कसं शिकवावं अशा पद्धतीने देवाच्या प्रीतीचा आत्मा मिळाला. 15:12 निवांत म्हणजे 13:34. जसं मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा, अशी माझी आज्ञा आहे. आता जी देवाची आज्ञा जी असते ती सगळ्यांना मिळत नाही. ज्याला मिळतात ते फार थोडे लोक आहेत. त्यानंतर प्रेषित 4:21 मध्ये आपल्याला प्रत्येक व्यक्तीला आत्म्याचा अनुभव आणणं हे जास्त महत्वाचं आहे. त्यांनी प्रार्थना केल्यावर त्या जागेवर जमलेले होते ते हादरले. त्यासाठी ते सर्व ती जागा हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन आपण हादरलं पाहिजे की पवित्र आत्मा माझ्यात काम करत आहे न मी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रचार करत आहे. आपल्या जीवनामध्ये काय हादरलेले गेले. पवित्र आत्मा आपल्या शरीरामध्ये कशा प्रकारे काम किंवा कार्य करते ते आपल्या सगळ्यांना ते समजलं पाहिजे. प्रेषित 5:3 आता तुम्ही विचार करा, पेत्राने आणि त्या सफीरा दोघे जण होते, त्यांची जमीन जागा होती. ती विकल्यानंतर पेत्राकडे काही दान ते घेऊन आले आणि पेत्राला आत्म्याने समजलं की तू कुठेतरी लबाडीगिरी करत नाही. आपल्या प्रत्येकामध्ये अनुभव किंवा एक शिक्षण घेणं गरजेचं असते. तेव्हा ते सांगते की पवित्र आत्म्याशी लबाडी करते का.
पवित्र आत्मा असा आहे ना, त्याच्याशी लबाडी करू शकत नाही, कारण तो आतमध्ये बसलेला आहे. हालेलुया. कधी कधी आपण प्रभूमध्ये असणारे लोक सुद्धा पवित्र आत्म्याविरुद्ध असतात, बरोबर? नाही, पवित्र आत्म्याशी लबाडी नाही, तर पवित्र आत्म्याशी प्रीती, दया आणि शांती ठेवायची असते. आणि ही दया आणि शांती आपल्याला परमेश्वर मोठ्या प्रमाणामध्ये मजबूती देते. म्हणून तू काय सांगते, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करते. मग ते 12 ते 31 आणि 32 वचन. कधी कधी आपण पवित्र आत्म्याविरुद्ध बोलतो नाही, पवित्र व्यक्तीविरुद्ध बोलतो नाही, कारण पवित्र एकदा माणूस बनला. आता तुम्ही पवित्र बनला, तुम्ही क्रांतीत येणारे हर मनुष्य पवित्र बनतो, कारण तुमच्या तोंडातून शब्द चांगले निघाले पाहिजे. पण तुमच्या तोंडात अपशब्द निघत असेल तर तुम्ही आता पवित्र बनलेले नसणार, असं शिस्त वाटते. हालेलुया. पवित्र आत्मा शिकवतो, मार्गदर्शन करतो, ज्ञान देतो, अनुभव देतो. आता जर पवित्र आत्मा जर आपल्याला मिळाला नाही तर शांती येणार नाही. प्रत्येक व्यक्तीचं जीवन आहे ना अस्वस्थ आहे, त्याला आत्मिक शिक्षण मिळालेलं नाही. जर आपल्या माणसामध्ये अनेक प्रकारचे मोह असलं ना तर अस्वस्थपणा आहे, आणि जर मोहावर विजय मिळवला ना तो मनुष्य शांतीत आहे. समजलं? शांती नाहीये, शांती मोहात नाही, शांती ख्रिस्तामध्ये आहे. आणि ख्रिस्ताची शांती जेव्हा आम्हाला मिळते तेव्हा आमच्या जीवनामध्ये समाधान म्हणून आमच्या जीवनात प्रवास करतो. मनुष्य अस्वस्थ आहे. पवित्र आत्मा माणसाला सगळ्या बंधनातून मुक्त करतो. हे बघा, तुमच्यात काही चुका घडणार आहे ना तेव्हा पहिला एक आत्मा येते, पवित्र आत्मा. तो पहिला तुम्हाला सुचवते हे करू नका. दुष्ट आत्मा सांगतो हे नाही करत, तुम्ही करतच नाही. तिथेच पाप तुमच्या पाठीशी प्रवास करते. हालेलुया. पवित्र आत्मे विषयावर जर विचार करायचा असेल तर रोमकरास 8 अध्याय वाचा. त्यात तुम्हाला सगळ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी पौलाने सुंदर रोमकरास लोकांना पत्र लिहिले. मनुष्य आत्म्यामध्ये कधी वाढतो जेव्हा त्याचं नातं देवाबरोबर. आता एखाद्या तुमची मैत्रीण आहे समजा, त्या मैत्रिणीबरोबर तुम्ही तुमचं नातं जोडतात, बरोबर बरोबर. तर काही करायचंय ते पहिलं फोन करून तिला सांगणार की नाही सांगणार. मग मग तसंच जर देवाला सगळ्या गोष्टी सांगत गेलं तर एशिया 4 रोज सकाळी तुम्हाला उठवते, बरोबर. त्याला वचन घे. रोज सकाळी उठवते, शाळेत पडायचं नाही. पहिली प्रार्थना करायला सांगतो,
तुमची कामं जी आहेत ना ती करत असत. तो रोज आपल्याला जागतो, त्याच्या आपल्याला या गोष्टी सांगते. मग आता जर तुम्हाला परमेश्वराने जर उचललं आणि चांगल्या जागेत ठेवलं तर तुमची प्रगती किती सुंदर होते. प्रेषितांच्या कृत्यामध्ये ना 5:42 वचन लिहिलं. घरोघर आणि मंदिरामध्ये सुवार्ता गाजवत होती, पण ते सोडलं नाही. ती प्रार्थना करत 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 पुढे पुढे गेली. आता आपण लोक काय करणार आहे मला सांगा. तुमच्यासारखे आम्ही प्रार्थना देऊन बसायचे ना, तर आम्ही घरोघर जायचो आणि घरोघर जाऊन सुवार्तेचा प्रचार करायचा की अमुक ठिकाणी अशी प्रार्थना आहे, त्या प्रार्थनेमध्ये 3 ठिकाणी मी प्रार्थनेमध्ये लोकांना पाठवायचं. भिगावमध्ये, कन्यामध्ये आणि कोकणामध्ये 3 प्रार्थना संघ यामध्ये मी प्रवास करतो. लोकांना सांगायचं की आपली बरीचशी पापं कुठली जातात, चांगलं काय वाईट काय आहे हे तुम्हाला तिकडे शोधायला मिळेल. कारण तुम्ही या गोष्टीचा अनुभव घेतला, थोडं प्रार्थनेत राहून 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 बऱ्याच मानसिक परिस्थिती आपली सुधारण्यात होते. आणि ह्या जेवढं या जगात राहिलं तेवढं पापमय माणसाचं शरीर जास्त नाशवंतात पडलं. अशा पद्धतीने जाऊन जाऊन आम्ही लोकांपर्यंत मी तो प्रचार करतो. पण तुमचा प्रचार तिथून नाही झाला, प्रचार करणारा मी होता. समजलं? सुवार्ता प्रचार करणारा कोण होता? कारण तुमचं परमेश्वरापासून झालं, तिकडे नाही झालं, इकडे नाही झालं, तिकडे नाही झालं असं नाही सांगितलं. कारण जो शिकवते त्याच्याद्वारे होते की देव तुम्हाला त्याच्यातून मार्ग दाखवतो. म्हणून हल्ली बरेच लोक मोकळी कुठे गेले? अन्न सुवार्तेकडे. मग कोणाने पण गणित एखाद्या साप बसवलं की स्वर्गात ना देवदूत जरी आला तरी ती प्रार्थना. मार्ग कोण होता? येशू ख्रिस्ताच्या पुढे योहान मार्ग होता. तर येशूच्या बाबतीत ज्या गोष्टी योहानाने सांगितल्या, येशू ख्रिस्ताने शिष्याला शिकवलं, तर ते कुठे मंदिरात ते शिकवलं. ते बरोबर गावगाव जाऊन सुवार्तेचा प्रचार करत गेले, तिकडे आले तर त्यांनी स्वतःहून शिकवलं. आता मी तुम्हाला स्वतःहून शिकवतो का? तो पवित्र आत्मा माझ्यामध्ये उतरला, तोच आत्मा तुम्हाला शिकवतो. समजलं? पण आपल्यामध्ये जी समज आहे ती फार गैरसमज आहे की मी तिकडे गेला म्हणून माझे बदल झाला, इकडे गेला माझा बदल केला, तिकडे नाही. आता त्यावेळेला कुठलंच काही नव्हतं, ना योहानाजवळ होतं ना येशू ख्रिस्तामध्ये नव्हतं. कुठे मंदिरात बांधलं नाहीये, ना कुठेच प्रार्थना केंद्र किंवा कुठल्या गोष्टी त्याने उभारल्या नाही. 3 प्रकार नाव असतात: मंदिर, चर्च किंवा त्याला प्रार्थना केंद्र. हे 3 एक प्रकारचं नाव आहे. म्हणजे सुवार्ता प्रचारासाठी त्यांनी तंबू ठोकले नाही. ते मध्ये 17 ते वाचलं तर तिकडे काही शिक्षण असं आहे. तर तुमचा मार्ग मी आहे. जसं येशूने त्याला सांगितलं शिष्याला, योहान 14:6 मार्ग सत्य जीवन, तुमचा मार्ग मी आहे. आता मी तुम्हाला समजा या सभेत आणून सोडले नाही, किंवा मी तुम्हाला या सभेत तुम्हाला शिकवत आहे, तर मार्ग तुम्हाला इथून मी पाठवलं म्हणून त्याच्याद्वारे ते बोलले. मग त्याच्यानंतर ते काय होतात? मग ती सभा इकडे दुसरा उत्पन्न होतो. असं असते ते. आता मी इकडे कार्य करतो, मी तो दुसऱ्या ठिकाणी गेला, तर हे जे बनवले घडवले ते तुम्हाला शिकवतो. असं असते ते. म्हणून तुमचा मेंढपाळ कोण आहे? पण त्याच्यानंतर शिकवणारा तुला कोणी शिकवलं येशूचा मार्ग? असं आहे ते मेंढपाळ. मग तो तुम्हाला त्या वरच्या मेंढपाळाची, जेव्हा वरच्या मेंढपाळाची तुला माहिती दिली,
बरोबर? तर तुम्ही तेव्हा देवाची सेवा करायची, तेव्हा देवापासून दूर व्हायचं, आमच्यापासून दूर व्हायचं असं. मग तुम्ही देव तुमच्या जोडीला आहे, मग डायरेक्टली तुम्हाला पुढे जायला घे देवाच्या कामासाठी. मग देवाबरोबर तुला इकडे बसायची गरज नाही, तिकडे बसायचं. देव तुझ्या बरोबर मध्ये 28-19 वचनामध्ये नाही, या युगाच्या अंतापर्यंत मग तुमच्या जोडीला आहे. मग तुला देवाबरोबर बसेल नाही, तर देव तुझ्या बरोबर बसेल. तर ते शिक्षण घेणं गरजेचं आहे. 2 ते 7 काय सांगते? आम्ही देवाचं वचन सोडून पंक्ती सेवा करणं योग्य नाही. आता आपल्या प्रत्येकामध्ये परमेश्वराने निवड केल्यानंतर आपल्या प्रत्येकाचं काम असं आहे की आपण देवाची सेवा करायची. हालेलुया. हर व्यक्तीचं काम आहे की तुम्ही प्रत्येकाने देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा करावी आणि देवाचं राज्यात प्रवेश करून देवाची इच्छा करावी. तरी 7 प्रतिष्ठित पुरुष तयार करा की आम्ही या कामावर नेमू. आपल्या सगळ्यांना नेमायची गरज आहे, बरोबर का? तर तुम्ही स्वर्गात जायचं नाही, कसं जाणार? माझ्या पुस्तक घेऊन मग आत्मीय कशाने? आत्मा आपला परमेश्वराबरोबर राहिल्यावर आपण त्याच्याबरोबर, आपला आत्मा देवाबरोबर सोडायचा. रात्री मला स्वप्न पडलं, तुम्ही स्वप्नामध्ये होतो तो कोणाशी तरी बोलतोय मी, तेव्हा मी त्यांना तेच सांगत होतो की आपण देवाजवळ आत्म्याच्या द्वारे जाणार आहे, शरीराद्वारे काय करणार आहे? पहिला आपला आत्मा देवाजवळ सोडायचा आहे, तेव्हा आपण स्वर्गात जाणार. कोण होतं काय माहिती नाही, पण मात्र मी कोणाशी तरी बोलत आहे मला एवढं माहिती होतं. पुढचं वचन घे. आता परमेश्वर कसा माणसाची गणन किंवा निवड करतो? आता मी पापी होतो, बरोबर? माझ्या पाप्यावर खूप प्रेम केलं परमेश्वराने, माझी चांगल्या रीतीने निवड केली, मला हा कार्य करण्याची कृपा दिली आणि मी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे चालायला लागलो. त्याच्या आशीर्वादाने मी आशीर्वादित बनवले, त्याची इच्छा पुऱ्या करायचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून मोठा आशीर्वाद आणि भविष्य पडलं. आता मला वाटते की या जगात काही नाही, सगळं शुद्ध. कोणत्या समूहाने तुम्हाला शांती मिळेल असं नाही, ती एक माणसाची भूक आहे. आता तुम्ही जेवले तर संध्याकाळी 4 वाजता काहीतरी पाहिजे, 4 वाजता नाही, चहाची पण चव लागेल का नाही? परिस्थिती एक महत्वाची आहे, ते थर्मस करून ठेवायचं. टेन्शन मनुष्य प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतो, देवावर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवायचा असतो, तेव्हा आम्हा बरोबर देव आहे. कधी कधी आपल्याला समजत नाही की देव जोडीला असून सुद्धा. स्तोत्रसहित 139 ज्याने अध्याय वाचला असेल बघा, तो मनुष्य भविष्यात पाप करायला बघणार, त्याने खोटं बोलायला बघणार, निंदा करणारा किंवा द्वेष करणारा केव्हा करणार. आपल्याला कर्माने मग फटके बसत असं परिस्थिती. परमेश्वर खूप लोकांच्या
बाबतीमध्ये एक सामर्थ्यिक आणि अभिषेक तयार आहे. तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये वाढत नाही म्हणून तुमची प्रगती होत नाही. बरोबर. आता तुम्ही विचार करा की त्या एकाच आत्म्याच्या द्वारे काय मिळतं. आता जर तुम्हाला ज्ञान मिळालं, विश्वास मिळाला, बरोबर, आरोग्याचा एक सामर्थ्य मिळालं, हालेलुया. आता जर तुम्ही ह्या गोष्टीमध्ये जर पडले, बरोबर, तुम्ही ह्या गोष्टीत पडले तर पवित्र आत्मा तुमच्यामध्ये कार्य करेल. विचार करा, एक माणसाला आत्म्यात काय, तुमचे विचार काय चालले ना, तो पण समजतो. कारण ते आत्मा जो असतो तो ओळखणार असते, कारण तो एकच आत्मा आहे. तुम्हाला तर मला प्रेषित 1:24 सर्वांचा हृदय चालतो, त्या हृदयामध्ये काय नाही तो. कारण पवित्र आत्मा जेव्हा तुम्हाला मिळतो तेव्हा तुम्हाला सामर्थ्य मिळते, तेव्हा तुम्हाला शांती मिळते, तेव्हा तुम्हाला आरोग्य मिळते, तेव्हा तुमचं जीवन आनंदित बनते आणि तुम्हाला सर्व काही परमेश्वर देत असतो. आज तुम्ही विचार करा, आपल्या प्रत्येकाला परमेश्वराने अनेक प्रकारचं वरदान दिलेलं आहे, पण पाळू शकत नाही. का पाळू शकत नाही? कारण आम्ही देवाच्या शिक्षणाकडे लक्ष देत नाही. जेव्हा तुम्ही त्या शिक्षणाकडे लक्ष लावतील तेव्हा ते शिक्षण तुम्हाला देव द्यायला मेन आहे. विशेष पवित्र आत्मा. कोणता? आत्म्यामध्ये पवित्र विचार, त्याला बोलतात पवित्र आत्मा. नाही मी याची वाट लावेल, तिची वाट लावेल, असं करू तसं करू, बापरे काय नाही. माणूस उत्साहित पाहिजे, आनंदित पाहिजे, शांतीत पाहिजे, समाधानात पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि समजून तुम्ही तुमच्या जीवनात परमेश्वराच्या मार्गात गेले. मेन स्ट्रॉंग आहे पवित्र आत्मा. एक आत्मा असा आहे सगळ्यासाठी प्रार्थना करणार. मत्ती 26:41 मध्ये दिले, आत्मा उत्सुक आहे, देह अशक्त आहे. त्या देहामध्ये ना मानसिक तणाव आहे, बोलतात त्याला अस्वस्थ. काय ना किंवा 14 अस्वस्थ आहेत की नाही? कशामुळे अस्वस्थ आहे? पहिलं मन खाली करायचं. मेन आपल्या शरीरामध्ये जास्त जीवन जगणार आहे तो म्हणजे पवित्र आत्मा. आणि योग आत्मा तुमच्या शरीरात प्रवास करेल, तुमच्या जीवाला शांती आणि आनंद देईल. प्रार्थना म्हणजे जीवन कसं आहे माहितीये का? प्रार्थनेमध्ये जीवन असं आहे ना की जेव्हा आपण देवाच्या बरोबर राहतो तेव्हा देव आपल्या बरोबर राहतो आणि देव आपल्या सगळ्यांना त्याची कृपा आणि त्याची शांती आपल्याला देत असतो. योहानमध्ये 20:22 मध्ये दिलं, त्यांना सांगितलं पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. कुठे स्वीकार करा? आले नुसते बसले नाही. आज आपल्यामध्ये पवित्र आत्मा निघत चाललाय म्हणून आपल्यामध्ये अस्वस्थपणा, आजार, दुःख, संकट, टेन्शन, दबाव, चिडचिड अनेक गोष्टी. तसे 51:11 दावीद तिथे सांगतो, माझ्यामधून पवित्र आत्मा काढून नको घेऊ पण नका.
कारण त्याला माहित पडलं की मी या जगाच्या वातावरणामध्ये कुठेतरी रुजलाय आणि ह्यामुळे मला आता कुठेतरी मुश्किल व्हायला लागलं की चांगलं होतं तिकडे वाईट व्हायला लागलं. तेव्हा तो सांगतो आता माझ्यातून पवित्र आत्मा चाललाय पण माझ्यामधून पवित्र आत्मा काढून घेऊ. आपण विश्वासात आणि सामर्थ्यात जर असलेली व्यक्ती आहे तर पवित्र आत्म्या विषयावर विचार करायला लागला. पवित्र आत्मा जर आपल्यामध्ये कार्य करत असते ना तर आपण पुढे जायचं, मागे जायचं, काय होते निर्णय कोणती सगळं जे संकल्प घेण्याच्या जर तुमची निंदा केली नाही, तुमची नफरत केली नाही, तुमचा द्वेष केला नाही तर तुम्ही कशी दिसणार की देवाची माणसं असतात. अशाद्वारे शिकायचं. कार्य असं उभारलं जाते, कार्य असं नाही नफरत निंदा द्वेष नाही, कार्य त्या परीक्षेतून उतरल्यावर सोन्याची पारख प्रत्येक गोष्टीला समय आहे, काळ आहे. शिका तर पवित्र आत्म्याचं शिक्षण घ्या की पवित्र आत्मा मला मिळाला ते केवढी ताकद देते, किती शक्ती देते, किती ज्ञान देते. मन दुखवणारे भरपूर लोक आहेत पण मनाला आनंद देणारा शांती देणारे एक माणूस नाही. म्हणून येशामध्ये 11:2 समंजसपणाचा आत्मा नाही. जो समंजसपणा आहे तो सगळ्यांना समजून घेईल, सगळ्यांना प्रभूच्या उपस्थितीमध्ये मार्गाची आहे. तर येशू स्वतः बोललेला मार्ग जीवन सत्य जीवन मीच आहे. काय सांग मार्ग सत्य जीवन मीच आहे असा प्रभू येशू सांगतो. आता तुमच्यासाठी आम्ही मार्ग आहे आणि या मार्गात तुम्हाला जायचं आहे. तुम्हाला बाहेर काढण्यासाठी अनेक लोक होते कारण येशूच्या काळामध्ये 72 शिष्य बनवले लोक अध्याय आणि 6 अध्यायामध्ये 7 पासून जेव्हा शिष्याचा अनुभव घेतला तेव्हा तिकडे समज आली. तेव्हा पेत्र सांगतो तुम्हाला सोडून कोणाकडे पेत्राला मिळालं खजिना सगळं अधिकार पेत्राला मिळाला. पेत्र आज या जगाचा मेंढपाळ म्हणून म्हणलेला आहे, खडकावर मंडई रचणारा आणि तिथे अधोलोकाची शक्ती हरवली त्या पेत्राने. देवाच्या लोकांना सताव आहे आणि या जगात आलेले आपण लोक आहेत. आल्यानंतर शैतानाची शक्ती जास्त असल्यामुळे देवाच्या लोकांना सताव शक्ती जास्त असते. म्हणून आपल्याला हिंमत करायची, विश्वासात राहायचा आहे, परमेश्वरच्या नियमात आज्ञा चालायचा आहे ना. तोच विजय शेवटच्या काळात आपण उभं राहायचं. आपलं काही होणार येशू उठला तर आपण पण उठणार पण आपलं कार्य आपल्याला पुढे सत्य आणि प्रामाणिकमध्ये न्यायचं आहे. म्हणजे 28 अध्याय 19-20 वचनामध्ये दिलेल्याच्या अर्थापर्यंत तो पवित्र आत्मा तुमच्या जीवनात ठेवा, तोच तुम्हाला कामाला येईल. हालेलुया. छोटी सी प्रार्थना करूया. परमेश्वराच्या दयाळू बाबा सुंदर दिवसामध्ये तुझ्या आभार मानतो. महान परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनाचा नाद सर्व मंत्र कामना करून सर्व पोलीस लोकांचा आशीर्वाद देऊन येशूच्या नावाने करते. हालेलुया.